व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातर्फे आमच्या बऱ्याच सहकार्याने त्यामध्ये अर्ज करण्यात आले। त्यामध्ये आमच्या सर्वानुमते पूर्वीच संभाजीराजे पाटील यांचा अर्ज पंचायत समितीसाठी आमच्या बेडगेसाठी ठेवण्याचा आम्ही सर्वांनी ठरवलेलं होतं। त्यानंतर बऱ्याच आमच्या बेडगेमध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या, कारण गेल्या आठवड्यात बऱ्याच आमच्या सांगली जिल्ह्यातील बऱ्याच गावाच्या प्रचाराला प्रारंभ झाला, तरी पण बेडगेमध्ये आम्ही एकाच एक उमेदवार राहावा या दृष्टिकोनात प्रयत्न करण्यात आले। आज पहाटेपर्यंत आम्ही प्रयत्न केले, तरी पण त्या प्रयत्नात आम्हाला थोडंसं अपयश आलं। तरी पण आज आमचे संभाजीराजे पाटील यांची उमेदवारी बेडग पंचायत समिती गटातून त्याला काँग्रेसचे अगोदरच अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आली होती। त्याचबरोबर अक्षदा सचिन सूर्यवंशी यांची उमेदवारी पंचायत जिल्हा परिषद गटातून अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना एपी फॉर्म देऊन जाहीर करण्यात आली होती। तरी आज अक्षदा सचिन सूर्यवंशी यांची काँग्रेसची अधिकृत उमेदवारी असताना एपी फॉर्म जोडून उमेदवार दिली असताना तिची उमेदवारी आज माघारी घेण्यात आले। त्याबद्दल आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे। आमच्या नेत्यांच्या आदेशानुसार त्यामध्ये बदल करण्यात आला आणि संभाजीराजे पाटील यांच्यावर सुद्धा दबाव आलेला होता की तुम्ही उमेदवारी मागं घ्या, तरी सुद्धा त्या दबावाला झोंगारून आम्ही संभाजीराजे पाटील यांची उमेदवारी ठेवण्यात आलेली आहे। आमच्या बेडगेमधल्या राजकारणात भयानक घडामोडी झाल्या, पण इथून पुढच्या काळात आमचे संभाजीराजे पाटील हे पंचायत समितीचे उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार काँग्रेसचे आहेत। त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहे आणि उभे असून सुद्धा त्यांना निवडून येण्यासाठी आम्ही 100% आम्ही प्रयत्न करणार असून संभाजीराजे पाटील जितके चालतील त्यांच्या पुढे एक पाऊल चालवून मी त्यांना यश मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। आणि आमचं उद्घाटन झाल्यानंतर याबद्दल सविस्तर मी त्याबद्दल सांगेन। आज एवढंच सांगतो आणि संभाजीराजे पाटील यांच्या पाठीमागे मी ठामपणे उभा आहे आणि आमचे सर्व कार्यकर्तेच ठामपणे उभे आहेत। आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी संभाजीराजे पाटील यांना निवडून आणण्याचा चंग मानला आहे आणि त्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करून त्यांना निवडून आणल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही, एवढंच मी आमच्या भेटीतील जनतेला सांगतो। कारण संभाजीराजे पाटील हे आता अधिकृत जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यापेक्षा कसं सरस आहेत हे आमच्या भेटीतल्या जनतेला माहिती आहे। त्यांच्याबद्दल जे सांगायचं आहे प्रचारात आहे ते मी या पुढच्या प्रचाराच्या काळात सर्व आम्ही सविस्तर सांगणार आहोत, परंतु संभाजीराजे पाटील यांच्या पाठीमागे मी ठामपणे उभा आहे एवढंच मी बेडगेतील जनतेला सांगतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो।